नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट क मुख्य परीक्षेसाठी असणारे विद्यार्थी शेवटच्या टप्प्याचा आता अभ्यास करत असतील आणि याच अभ्यासाला आणखी थोडं बॅकअप भेटावं म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सामान्य विज्ञान या विषयाची संभाव्य प्रश्नांची सिरीज। मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये भाग 1 बघितलं, आज आपल्याला भाग 2 बघायचा आहे, ज्यामध्ये परीक्षेला येऊ शकतात अशा कंटेंट वरती मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलेलो आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर आवडत असतील। इथून पुढे पण कंटिन्यू मी ही सिरीज चालू ठेवणार आहे 17 डिसेंबरच्या एक्झाम पर्यंत। याचा फायदा तुम्हाला 100% गट क मुख्य परीक्षेला होणार आहे। तर यासाठी विज्ञानला डायव्हर्ट करू नका, कारण की 20 प्रश्नांची संख्या आहे आणि एवढे प्रश्न सफिशियंट आहेत तुमचे फायनल कट ऑफ ठरवण्यासाठी। यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा। टेक्नॉलॉजीचे पण मी तुम्हाला संभाव्य प्रश्न घेऊन येईल, हे सिरीज पूर्ण झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मी ते चालू करून देईल मित्रांनो। तर दोन्ही गोष्टी तुम्हाला सोबत सायमल्टेनियसली करता येईल। तर बघा, आता पुढचा भाग आपण बघूया, संभाव्य प्रश्न सिरीज। हे जे 5 भाग आहेत सिरीजचे, हे स्टेट बोर्डवर आधारित आहे, कारण की अलीकडच्या काळात स्टेट बोर्डवर परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या वाढताना आपल्याला दिसते। तर दुसऱ्या भागामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, प्रश्न घेत असताना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कॉम्बिनेशन मध्ये घेतलेलं आहे, एकच सब्जेक्ट घेतलेलं नाही आहे। तर बघा, आता पहिलं क्वेश्चन आहे, काय आहे, शास्त्रज्ञ आणि वर्गीकरण यांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। कार्ल लिनियस, हॅकल, कोपलँड आणि चॅटन अशा प्रकारे मला सांगा या ठिकाणी तुम्हाला काय आहे हे दिले सायंटिस्ट। आणि दुसऱ्या बाजूला कोणकोणत्या 4 सृष्टी म्हणजे काय आहे, 4 किंगडम, यानंतर अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींचं वर्गीकरण, 2 किंगडम आणि 3 किंगडम 3 सृष्टी। तर इथं बघा, कार्ल लिनियस याला 2 सृष्टीचा जनक म्हणत असतो आपण, फादर ऑफ 2 किंगडम। कधी मांडलं यांनी? 1735 ला कार्ल लिनियस यांनी वनस्पती आणि प्राणी अशा प्रकारे सजीवांचे 2 गटात वर्गीकरण केलं आणि त्याला आपण 2 सृष्टीचा जनक म्हणतो। हॅकल यांनी 3 सृष्टी मांडली। कधीची गोष्ट आहे? 1866 ला हॅकल यांनी काय काय केलं? वनस्पती, प्राणी आणि ह्याच्यामध्ये 3री सृष्टी शोधून काढली, तो म्हणजे प्रोटिस्टा। मग प्रोटिस्टा या सृष्टीचा जनक कोण असणार आहे? हॅकल असणार आहे। यानंतर कोपलँड यांनी 4 सृष्टी शोधून काढली। अशा प्रकारे कधीची गोष्ट आहे? कोपलँड यांनी 4 किंगडम शोधून काढलं, ते आहे मित्रांनो माहित आहे का 1938 ला। यांनी काय केलं? एक वनस्पती, दुसरं प्राणी आणि तिसरं प्रोटिस्टा मधून मला सांगा, यांनी जीवाणूला बाजूला काढलं आणि त्यासाठी मोनेरा नावाची सृष्टी तयार केली। अशा प्रकारे आता चॅटन यांनी काय केलेलं आहे? चॅटन यांनी पेशींचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं। एक अधिकेंद्रकी पेशी, अधिकेंद्रकीला आपण प्रोकॅरोटिक म्हणत असतो आणि दृश्य केंद्रकीला आपण युकॅरोटिक म्हणून ओळखत असतो। अपूर्ण पेशी आणि परिपूर्ण पेशी अशा प्रकारे 2 प्रकारच्या पेशी सजीवात आढळतात असं मला सांगा चॅटन यांनी सांगितलं। आणि म्हणून मला सांगा चौथ्याचं असणार आहे बी। मग या ठिकाणी काय उत्तर येऊ शकतो? पहिल्याचं सी असणार आहे, पहिल्याचं सी 2 ठिकाणी आहे। हॅकल दुसऱ्याचं डी असणार आहे, दुसऱ्याचं डी या ठिकाणी एका ठिकाणी आहे, म्हणून उत्तर आपलं कोणतं यायला पाहिजे? दुसरं यायला पाहिजे। आता बघा, ह्याच्या व्यतिरिक्त एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला पंचसृष्टी वर्गीकरण कोणी मांडली असा जर प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर आहे आर.एच. विटाकर यांनी। आर.एच. विटाकर यांनी कधी? 1969 ला पंचसृष्टी वर्गीकरण मांडलेली आहे, कारण 4 किंगडम मध्ये त्यांनी एक आणखी गट कवक ऍड केलं तर अशा प्रकारे 5 सृष्टी तयार झाल्या। यानंतर जर तुम्हाला विचारलं 6 किंगडम कुणी मांडलेलं आहे? 6 किंगडम मांडणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कार्ल ओस नावाचा शास्त्रज्ञ। यांनी 6 सृष्टी मांडली आणि या 6 किंगडमला दुसरे एक नाव आहे, याला 3 डोमेन सिस्टम म्हणून पण ओळखत असतो। तर अशा प्रकारे या सायंटिस्टवर जर आयोगाने प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे। यासाठी लक्षात राहू द्या, 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम आणि 6 किंगडम। तसेच सेलचं वर्गीकरण प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक मध्ये कुणी केलं? तर ते केलं मित्रांनो चॅटन नावाच्या शास्त्रज्ञाने। तर हे तुम्हाला पॉइंट समजून गेला असेल। याच पद्धतीने कंटेंट काय आहे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करा। आता बघा, जेव्हा आर.एच. विटाकर यांनी कधी माहिती आहे का 1969 ला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली, तर वर्गीकरण मांडत असताना त्यांनी गुणधर्मांचा आधार घेतलेला होता। ह्याच्या रिलेटेड पण प्रश्न विचारू शकतात। आर.एच. विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत खालीलपैकी कोणत्या निकषाद्वारे मांडली? कोणते गुणधर्म घेतले ज्याच्या आधारे त्यांनी 5 गट तयार केले? तर या ठिकाणी दिलेलं आहे पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, सजीवांची
जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणतो, पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणून ओळखलं जातं, आणि वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनिक रिलेशन. तर अशा प्रकारे मला सांगा, हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे चारही गुणधर्मांचं विचार आर्य चिवटाकर यांनी काय केलं तर वर्गीकरण करत असताना केलेलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर मित्रांनो माहित आहे का, चौथा आहे, वरील सर्व. आता यांचं मिनिंग समजून घ्या. तर बघा, पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय की आर्य चिवटाकर यांनी काय केलं, सजीवांचं वर्गीकरण या गुणधर्मांच्या आधारे आदि केंद्रकी सजीव वेगळे आणि दृश्य केंद्रकी सजीव वेगळे अशा प्रकारे केलं. म्हणजे याचा अर्थ काय, प्रोकॅरोटिक वेगळे आणि युकॅरोटिक वेगळे या गुणधर्मांच्या आधारे मला सांगा त्यांनी पहिल्यांदा पहिलं गुणधर्म वापरला आणि सजीवांचं वर्गीकरण 2 गटात केलं. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझमचा अर्थ म्हणजे काय, त्यांनी याच्या गुणधर्मांच्या सहाय्याने एकपेशीय सजीवांना वेगळं केलं आणि तसेच बहुपेशीय, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर अशा प्रकारे सजीवांचे 2 गटात वर्गीकरण केले. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय केलं, मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये त्यांनी स्वयंपोषींना वेगळं केलं आणि परपोषींना वेगळं केलं अशा प्रकारे. आणि फायलोजेनिक रिलेशन मध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे वाढ आणि विकास झालेला आहे यानुसार त्यांनी विचार केलं. आणि अशा प्रकारे मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की वरील सर्व या गुणधर्मांचं त्यांनी काय केलेलं आहे, वापर केलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एका गुणधर्मांचं ह्यांनी वापर केलेला होता, तो म्हणजे काय माहिती आहे का, जीवन पद्धती, जे काही लाईफस्टाईल आहे त्यांचं पण यांनी वापर केलेलं होतं. 5वं गुणधर्म आहे जीवन पद्धती. या जीवन पद्धती नावाच्या गुणधर्मांचा वापर पण मला सांगा आर्य चिवटाकर यांनी केलेलं होतं. लाईफस्टाईल कशी असणार आहे सजीवांची आणि त्याच्या आधारे पण त्यांनी काय आहे वर्गीकरणामध्ये मदत घेतली होती. तर येणाऱ्या काळात तुम्हाला हे प्रश्न विचारू शकतात. शब्द लक्षात ठेवा, लँग्वेज थोडी बदलली तरी आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. म्हणून बघा, आर्य चिवटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण कोणावर डिपेंड आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, फायलोजेनिक रिलेशन आणि 5वं काय असणार आहे, लाईफस्टाईल या घटकावर अवलंबून आहे. उत्तर चौथं. आता बघा, सजीव त्यावर परिणाम करणारे विषाणू, कळालं का, विषाणू यांच्या योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे की नेमकं कोणतं सजीवावर कोणत्या प्रकारचं विषाणू, व्हायरस हा परिणाम करत असतो. मानव, गुरे, वनस्पती आणि जीवाणू. ऑथेंटिक डेटाबेस मधला कंटेंट आहे हा. प्रश्न तुम्हाला जशाला तसं काय आहे विचारू शकतात, यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, मानवावर तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर कळून जाईल, HIV हा मानवावर परिणाम करणारा विषाणू आहे. एड्स म्हणतो आपण त्याला रोगाला, HIV मुळे होणाऱ्या. तर अशा प्रकारे पहिल्याचं डी आहे, पहिल्याचं डी एका ठिकाणी आहे, मग उत्तर आपलं दुसरं यायला पाहिजे. गुरांवरती जर काय असेल तर पिकॉर्न विषाणू नावाचा काही व्हायरस आहे, तो इन्फेक्शन करत असतो. आणि वनस्पतीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला माहित असेल मोझाईक नावाचा विषाणू आहे, हा काय करत असतो, अटॅक करतं. आणि बॅक्टेरियावर बॅक्टेरियोफेज नावाचे विषाणू आहेत, जे बॅक्टेरियोफेज नावाचे विषाणू जीवाणूवर काय करत असतात, संसर्ग करतात. म्हणून उत्तर काय असेल आपलं दुसरं असणार आहे. या प्रकारचे प्रश्न फॅक्च्युअल डेटाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला येऊ शकतात. यासाठी याची PDF काढून ठेवा. आणि मित्रांनो माहित आहे का, PDF काढताना झेरॉक्स वाल्याला सांगायचं एका पेजवर 4 PPT घ्या, बॅक साईडला 4 आणि फ्रंटला 4, म्हणजे अशा प्रकारे 8 PPT तुम्हाला एका पेजवर भेटून जाईल. आणि हे प्रश्न IMP आहेत, ऑथेंटिक डेटाबेस मधले आहेत. आणि यांना रिपीट वाचलं तर कमीत कमी अशा प्रकारचं एखादं क्वेश्चन आलं तर आपल्याला डिटेक्ट करता येतं. यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, स्वाईन फ्लू संबंधी योग्य विधाने निवडा. स्वाईन फ्लू हा एक प्रकारचं मला सांगा पॅन्डेमिक होतं, जगामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला आढळणारा रोग होतं. 2009च्या नंतर मला सांगा 10 मध्ये ह्याची साथ पूर्ण जगामध्ये पसरलेली होती. तर हे पहिले बघा 2014, 15, 16, 17, 18 पर्यंत ह्याच्यावर वारंवार प्रश्न आले, पण अलीकडच्या काळात आलेलं नाहीये. पण याची गॅरंटी नाहीये की येऊ शकतो. यासाठी या पॅन्डेमिक कोणतं स्वाईन फ्लू बद्दल आपल्याला बघायचंय. पहिली लाईन काय, स्वाईन 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली, हे विधान बरोबर आहे. मेक्सिकोमध्ये याची सुरुवात झालेली होती. यानंतर हा रोग H1N10 या विषाणूमुळे होतो, हे विधान चुकीचं आहे. कारण की विषाणूचं नाव दिलेलं होतं H1 आणि N1, N10 नाही आहे. तर H1N1 हा विषाणूचं नाव आहे, म्हणून हे सेकंड विधान चुकीचं ठरलंय. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते आणि त्यामार्फतच हा पसरलेला होता, म्हणून हे पण विधान बरोबर आहे. 1 आणि 3 हे विधान आपले बरोबर आहेत, म्हणजे उत्तर असायला पाहिजे आपलं दुसरं. तर अशा प्रकारे
हेल्थ अँड डिसीजच्या रिलेटेड पण कंटेंट लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात कन्फर्म विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. काय लक्षात ठेवायचं? एक म्हणजे मला सांगा वॅक्सिनेशन लक्षात ठेवा. यानंतर जर बघितलं रोगाचे नावाच्या रिलेटेड असणारे जे काही विषाणू आहेत त्या विषाणूचे नाव लक्षात ठेवा, किंवा जीवाणू बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया लक्षात ठेवा. पण आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न वॅक्सिनेशनवर विचारलेले आहेत. आणि मित्रांनो महत्वाचं, तो रोग ज्या रोगांच्या संबंधित आज जग हा ग्रासलेला म्हणजे काय एकवटलेला आहे, किंवा असं म्हणू शकतो तो रोग जो जगामध्ये आज पण भरपूर लोकांना त्रास देतो किंवा भेडसावत आहे, तर अशा रोगाबद्दल थोडं डिटेल वाचून जा. जसं आपण म्हणू शकतो की HIV एड्स नावाचा रोग पूर्णतः नष्ट झालेला नाहीये, त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन घ्या. पोलिओ नावाचा डिसऑर्डर त्याच्या रिलेटेड थोडं डिटेल इन्फॉर्मेशन घ्या. कावीळ नावाचा जो काही आहे तो पण आज प्रेझेंट आहे, त्याच्याबद्दल थोडं डिटेल बघा, कारण हे असे डिसऑर्डर. त्यानंतर ट्युबरक्लोसिस नावाचा आहे त्याच्याबद्दल पण डिटेल बघा. हे असे रोग आहेत ज्याच्यामुळं आज पण जगामध्ये लाखो लोक मला सांगा मृत्यूला सामोरे जातात. आणि ह्याच्या संबंधित विचारत असताना आयोग ह्याच्या थोडं डिटेल विचारतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कोणत्या रोगामुळे होणार, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टीबीमुळे होणारा रोग जो आहे त्याच्यामध्ये असणारा जो काही व्हायरस आहे ते कोणत्या, त्यांच्यामध्ये DNA असतो की RNA असतो, म्हणजे त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे बघा उत्तर काय असणार आहे, दुसरा असणार आहे या प्रश्नांचं. आता बघा मानवी रोगासंबंधी योग्य विधाने निवडा, रोगाच्या संबंधित आहे. आता हे बघा हिवतापाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. हिवताप म्हणजे मलेरिया म्हणतो रे आपण, त्याला मलेरिया म्हणून ओळखलं जातं. यानंतर हत्ती रोगाचा प्रसार, त्याला काय इन्सिफिलिटिस म्हणून ओळखलं जातं. तर हत्ती रोगाचा प्रसार कशामुळे होतो अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. इन्सिफिलिटिस म्हणून ओळखलं जातं. प्रसार अनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. अनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असतात असं सांगितलेलं आहे. आणि क्युलेक्स डास ही जी आहे प्रदूषित पाण्यात असतं असं दिलेलं आहे. आपल्याला इथं बरोबर विधान निवडायचंय. आता बघा हिवतापाचा प्रसार जर बघितलं तर क्युलेक्समुळे होत नाही, तर हिवतापाचा प्रसार मित्रांनो माहित आहे का, अनाफिलस नावाच्या या डासामुळे होतं, हे लक्षात राहू द्या. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. आणि हत्ती रोगाचा प्रसार अनाफिलसमुळे होत नाही, तर हत्ती रोगाचा प्रसार हा क्युलेक्स नावाच्या डासामुळे होतं. तर अशा प्रकारे पहिले दोन्ही विधान चुकीची ठरले, कारण ते आपसात बदललेले आहेत. तर स्टेटमेंट कशी असायला पाहिजे होती, हिवतापाचा प्रसार हे अनाफिलसमुळे होतं आणि हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्समुळे, पण त्यांनी उलट केलेलं आहे. म्हणून मला सांगा दोन्ही विधानवरच्या चुकीच्या ठरलेल्या आहेत. आता बघा अनाफिलस आणि एडिस नावाची जी डास आहे, एडिस इजिप्ती, ज्याच्यामुळं आपल्याला डेंग्यू होतो मित्रांनो. तर डेंग्यू होण्यासाठी कारणीभूत कोणती कीटक असतो, कोणते मॉस्किटो असतो, एडिस इजिप्ती. डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असतं, हे विधान बरोबर आहे, कारण हे क्लीन पाण्यामध्येच असतं. परंतु मित्रांनो माहित आहे का, क्युलेक्स ज्यामुळं हत्ती रोग होतो हा डास मात्र मला सांगा आपल्याला प्रदूषित घाण पाण्यामध्ये आढळताना दिसतं. म्हणून शेवटचे दोन्ही विधान बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे दुसरं. क्लिअर इथपर्यंत ह्याच्यातून डेटा घेण्याचा प्रयत्न करा, कोणामुळं काय असतं, कोणतं रोग होतो, ह्याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतं मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत समजतंय? तर अशा प्रकारे या पाचव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ब असणार आहे. पहिले दोन्ही चुकीचे ठरले, तिसरं आणि चौथं बरोबर आहे. आता बघा यानंतर मानवी आरोग्यासंबंधी दिनविशेषाच्या योग्य जोड्या जुळवा, असे पण प्रश्न भरपूर वेळेस आलेले आहेत. एखादा सिंगल लाईन स्टेटमेंटमध्ये तुम्हाला अनेक वेळेस असा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं बघा जागतिक आरोग्य दिन हा सगळ्यांना माहित आहे 7 एप्रिलला साजरा केला जातो किंवा आपण म्हणू शकतो. यानंतर जागतिक रक्तदान दिन हा 14 जूनला सेलिब्रेट केलं जातं. जागतिक हृदय दिन जो आहे 29 सप्टेंबरला आणि जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबरला. म्हणून मला सांगा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिलं, कारण की जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल, जागतिक रक्तदान दिन 14 जून, जागतिक हृदय दिन हे 29 सप्टेंबर आणि जागतिक मधुमेह दिन हे 14 नोव्हेंबरला आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिलं. तर एवढं डेटाबेस तुम्हाला क्लॅरिटीने समजला असेल की हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत. कारण काय माहित आहे का, हा तो कंटेंट आहे जो कंटेंट रेग्युलरमध्ये तुमच्या वाचण्यात येत नाही. आपण एखादा पुस्तक घेतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत जातो आणि या कंटेंटपर्यंत पोहोचच तर रस्त्यामध्येच आपण शहरी
सहित झालेला असतो। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा प्रकारचा डेटा तुम्हाला या सिरीज मधून प्राप्त करता येईल। ज्या विद्यार्थ्यांना फास्ट ट्रॅक बॅच करायची असेल तर ती बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। जवळपास 25 लेक्चर 20 ते 25 लेक्चर मध्ये सायन्स कव्हर केलेले चांगल्या पद्धतीने आणि 13 ते 15 लेक्चर मध्ये टेक्नॉलॉजी कव्हर केलेलं आहे। टेक्नॉलॉजीची फी 299 आणि ह्याची काय 399 आहे। यासाठी मला सांगा तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे सायन्स बाय अशोक पवार। आणखी एक गोष्ट तुमच्यासाठी सांगायचं आहे, मी तुम्हाला न्यू बॅच घेऊन येत आहे। कशाची माहिती आहे का? स्टेट बोर्ड प्लस NCERT ची, ते पण 6वी पासून ते 11वी पर्यंत संपूर्ण। आणि ही बॅच रेकॉर्डिंग चालू झालेली आहे। 1-2 दिवसामध्ये ही बॅच पब्लिश होऊन जाईल। ह्याची फीस नॉमिनल 249 रुपये आहे, ज्याच्यामध्ये 6वी पासून ते तुम्हाला 11वी पर्यंत सगळं स्टेट बोर्ड एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जाणार आहे। जर स्टेट बोर्ड मधून प्रश्न पडलं, गॅरंटीड सांगतो की आपल्या लेक्चरच्या बाहेर जाणार नाही, कारण त्या पद्धतीने सगळे नोट्स तयार केलेले आहेत। तर ही एक गोष्ट लक्ष अपडेट राहू द्या, मी पुढे अपडेट देईल तुम्हाला। आता बघा, जडत्वाच्या संबंधी योग्य विधाने निवडा असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। आता पहिली गोष्ट तर समजून घ्या की जडत्व काय असतं। जडत्व म्हणजे त्याला आपण म्हणत असतो इनर्शिया। मित्रांनो, जडत्वाच्या संबंधित योग्य विधाने निवडा म्हणते, तर पहिल्यांदा समजून घ्या की जडत्व ज्याला आपण म्हणत असतो इनर्शिया। इनर्शियाचा अर्थ काय समजून घ्या। समजा जगातील एखादी कोणतीही वस्तू जर बघितली, एकतर ती वस्तू मला सांगा स्थिर असते किंवा एकतर ती वस्तू मला सांगा गतिमान असते। अशी कोणती वस्तू आहे का जी स्थिर पण नाही आणि गतिमान पण नाही आहे? एकतर कन्फर्म स्थिर असेल किंवा एकतर कन्फर्म गतिमान आहे। तर या ठिकाणी बघा, मग जगातील कोणतीही वस्तू मला सांगा स्थिर असेल आणि त्याला जर गतिमान करायचं असेल तर गतिमान होण्यासाठी ती विरोध करत असते। म्हणून तर स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी विरोध करते आणि तो विरोध खोडून काढण्यासाठी आपण बलाचा वापर करतो। किंवा मला सांगा गतिमान वस्तूला तुम्हाला थांबवायचे, स्थिर करायचे, तरी पण ती वस्तू थांबण्यासाठी विरोध करते, म्हणून तर आपल्याला त्या ठिकाणी बलाचा वापर करावा लागतो तो विरोध मोडून काढण्यासाठी। अशा प्रकारे जगातील कोणतीही वस्तू आपली मूळ अवस्था बदलण्यास विरोध करते आणि या विरोधालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला जडत्व म्हणतो, यालाच आपण इनर्शिया म्हणतो। म्हणजे याचा अर्थ गतिमान वस्तू स्थिर होण्यासाठी जो विरोध करते त्याला जडत्व म्हणतात, स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी जो विरोध करत असते त्याला आपण जडत्व म्हणत असतो। आणि या विरोधाला खोडून काढण्यासाठी आपल्याला बलाचा वापर करावा लागतो, तेव्हा ती वस्तू आपली अवस्था बदलत असते। म्हणजे जडत्व खोडून काढावं लागतं तेव्हा वस्तू आपली अवस्था बदलताना दिसतं। तर आता मला सांगा, इथं दिलेलं आहे विराम अवस्थेतील जडत्व। विराम अवस्थेतील जडत्वाचा अर्थ कळाला का? एखादी वस्तू जाग्यावर विराम अवस्थेत आहे, स्थिर आहे आणि त्याला गतिमान करण्यासाठी आपल्याला बलाचा वापर करावा लागतो का? कारण ते गतिमान होण्यासाठी विरोध करत असते। ती म्हणते मी स्थिर आहे तर स्थिरच राहील, गतिमान होणार नाही। मग त्याला गतिमान करण्यासाठी त्याचा विरोध मोडून काढण्यासाठी आपल्याला बलाचा वापर करावा लागतं। आणि विराम अवस्थेतील जडत्व जर बघितलं, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने झुकतो, हे विधान बरोबर आहे का? कारण बसमध्ये थांबलेलं आहे आणि बस जेव्हा अशा प्रकारे पुढे जाते तर बसवर बलाचा वापर झाल्यामुळे त्याचा जडत्व मोडून गेला, म्हणजे त्या कारणामुळे बस पुढे गेली आणि तोच बसवरचा बल पायाकडे अप्लाय झाला म्हणून पाय पण पुढे गेलं, पण शरीराचा वरचा भाग जाग्यावर थांबलेला होता। जडत्वाच्या नियमानुसार तो जाग्यावर थांबण्याचा प्रयत्न करेल म्हणून हा भाग मागे राहून जातो, पाय पुढे जातं म्हणून प्रवासी मागच्या दिशेला झुकतो। आता गतीचे जडत्व काय आहे की गतिमान वस्तूला थांबवायचं असेल तर त्याला बल अप्लाय करावं लागतं का? कारण गतिमान वस्तू स्थिर होण्यासाठी विरोध करते, याला गतीचे जडत्व म्हणतात, इनर्शिया ड्यू टू मोशन म्हणत असतो। आणि हेचं उदाहरण बघा, बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेला झुकतो, हे विधान पण बरोबर आहे का? कारण जेव्हा बसवर ब्रेक मारलं जातं चालू बसवर, तेव्हा बलाचा वापर बसवर झाला, तोच बल पहिल्यांदा पायावर अप्लाय झाला म्हणून पाय पण थांबलं, बस पण थांबलं, पण तो बल वरती यायला वेळ लागला, तोपर्यंत शरीराचा वरचा भाग हा पुढे जातो आणि लोटांगण घालत असतो। हे कशाचं जडत्व आहे? गतीचे। आणि दिशेचे जडत्व म्हणजे काय आहे? दिशा बदलण्यास विरोध। आता मला सांगा, वाहन अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला झुकतो। मग अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी जर बघितलं तिन्ही काय आहे विधान बरोबर आहेत, मग उत्तर काय असेल? वरील सर्व हे जडत्वाच्या संबंधित मला सांगा योग्य विधाने आहेत, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? प्लावक बलासंबंधी योग्य विधाने निवडा। आता प्लावक बल काय असतो ते लक्षात राहू द्या। प्लावक बल काय असतं? समजा अशा प्रकारे पाण्याची एक बादली आहे
पाण्याची एक बादली आहे, ह्याच्यात पाणी भरलेलं आहे आणि या पाण्याच्या बादलीमध्ये मला सांगा अशा प्रकारे जर आपण एखादा दगड जर टाकलो तर या दगडाला विरुद्ध दिशेला मला सांगा एक बल प्रयुक्त होत असतो पाण्याकडून। म्हणजे याचा अर्थ जेव्हा पाण्यामध्ये दगड टाकलं जातं तर त्या दगडावर किंवा कोणती वस्तू टाकली गेली त्या वस्तूवर मला सांगा पाण्याकडून विरुद्ध दिशेला बल अप्लाय होतो। या बलावालाच आपण काय म्हणत असतो, प्लावक बल, यालाच बियॉन्ड फोर्स म्हणतात। इंग्रजीतून याला बियॉन्ड फोर्स म्हणतो। जसं दगड पाण्यात टाकलो तर पाणी त्याला वरच्या दिशेने अशा पद्धतीने ढकलतो आणि ज्या बलाने तो ढकलतो त्यालाच प्लावक बल, त्यालाच बियॉन्ड फोर्स म्हणून ओळखलं जातं। या प्लावक बलामुळेच आपल्याला पाण्यामध्ये वस्तू हलकी वाटायला लागते, वस्तूचं वजन जाणवत नाही का, कारण पाणी पण त्याला वरच्या दिशेने ढकलत असतो मित्रांनो। आता बघा मी तुम्हाला काय म्हणतो, जर हा प्लावक बल कमी असेल कोणापेक्षा, या वस्तूच्या वजनापेक्षा, तर मला सांगा ती वस्तू मला सांगा या प्लावक बलला वरती धरताच येणार नाही। मग अशा वेळेस मला सांगा ती वस्तू पाण्यात बुडते, कधी, जर प्लावक बल कमी ठरत असेल तर। आणि जर मला सांगा प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल, अशा वेळेस त्या वस्तूला तो प्लावक बल पाण्याच्या वरती तरंगत ठेवतो, त्यावेळेस ती वस्तू तरंगत असते। आणि जर वस्तूचं वजन आणि पाणी हे दोन्हींमध्ये जर मला सांगा वजन आणि प्लावक बल हे दोन्ही सारखे असेल तर अशा वेळेस वस्तू अर्धी पाण्यात बुडलेली असते आणि अर्धी वरती असते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। मग अशा प्रकारे बघा प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू बुडते, हे विधान चुकीचं आहे। कारण काय असायला पाहिजे, वस्तू काय करत असते, तरंगते। जर प्लावक बल मला सांगा वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर मला सांगा त्या वस्तूला वरती असं ढकलून ठेवेल ना, मग स्टेटमेंट काय असायला पाहिजे होतं, वस्तू तरंगते, इथं बुडते म्हटले, म्हणून पहिलं विधान चुकीचं ठरलं। प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी आहे, वजन जास्त आहे आणि वस्तूचं वजनापेक्षा कमी आहे, म्हणजे काय, वस्तूचं वजन जास्त आहे आणि खालून असं धरून ठेवणारा प्लावक बल कमी आहे, तर इथं दिले वस्तू तरंगते, पण ऍक्च्युली काय द्यायला पाहिजे, वस्तू ही पाण्यात बुडते असं देणं गरजेचं होतं, म्हणून दुसरं विधान पण चुकीचं ठरतं। प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू अर्धी पाण्याच्या आत तर अर्धी पाण्याच्या बाहेर असते, हे बरोबर आहे विधान तिसरं। आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं, आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो माहिती आहे का, क, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर असे पॉइंट्स आले तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे। पदार्थाच्या सापेक्ष घनतेबद्दल विचारलेलं आहे, याला आपण ऍब्सोल्यूट डेन्सिटी म्हणून ओळखत असतो। आता ऍब्सोल्यूट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर ऍब्सोल्यूट डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे सापेक्ष घनता बरोबर तो पदार्थ जो आहे ना त्या पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता, म्हणजे जिथं ठेवले त्याची घनता, तर ही आहे सापेक्ष घनतेचं सूत्र, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता। ह्याच्या रिलेटेड मला सांगा, तुम्हाला आयोगाने राज्यसेवेला ह्याच्या पहिले गणित पण विचारलेलं आहे। दोन पदार्थ दिले आणि त्याच्या घनता दिलेली आहेत। जसं उदाहरणामध्ये काय दिलं माहिती आहे का, एक दिलं लोखंडाची घनता, दुसरी दिली पाण्याची घनता, आणि तुम्हाला विचारलं काय माहिती आहे का, लोखंडाची सापेक्ष घनता काढा। काय म्हटलं बघा, एक तुम्हाला डेन्सिटी दिली कोणाची, लोखंडाची, दुसरी डेन्सिटी दिली पाण्याची, आणि तुम्हाला प्रश्न विचारला की लोखंडाची घनता काढा, तर कसं काढताल, लोखंडाची घनता काढायची असेल तर लोखंडाची घनता वरती कोणती घनता काढायची, सापेक्ष। क्लियर आहे, प्रश्न कसं विचारला जातं बघा, तुम्हाला प्रश्नामध्ये लोखंडाची घनता दिली जाते, पाण्याची घनता दिली जाते आणि विचारतात लोखंडाची सापेक्ष घनता किती आहे, तर कसं काढायचं, लोखंडाची घनता वरती घ्यायची, पाण्याची घनता खाली घ्यायची, दोघांचा भागाकार करायचं, तुम्हाला लोखंडाची सापेक्ष घनता भेटून जाते। आणि नुसतं जर घनता जर म्हटलं तर हा पहिलं येईल, नुसतं नॉर्मल डेन्सिटी किती असणार आहे, नॉर्मल डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे याचा अर्थ काय, वस्तुमान गुणिले भागिले आकारमान, हे नॉर्मल डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे। आणि तिसरा ऑप्शन सापेक्ष आहे, इथं सापेक्ष विचारलं होतं म्हणून उत्तर काय असायला पाहिजे, आपलं तिसरं असायला पाहिजे। मी पुन्हा सांगतो, या सूत्रावर आयोगाने ह्याच्या पहिलं प्रश्न विचारलेला आहे, आलेला आहे, एकदा PYQ काढून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, अणूच्या अंतरंगासंबंधी योग्य विधाने कोणते, म्हणजे जो अणू आहे या अणूच्या आतील घटकासंबंधी योग्य विधाने निवडायचे। या टॉपिकवर पण आतापर्यंत आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने अणूच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, कसं सांगितलेलं आहे। पहिलं विधान काय बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला
कणाद यांनी परमाणु नाव दिलं हे विधान बरोबर आहे मित्रांनो। इसवी सन पूर्व 600 मध्ये मला सांगा हे सिद्धांत महर्षी कणाद ऋषी कणाद यांनी मांडलेलं होतं। काय सांगितलं होतं? जगातील सर्व पदार्थ अत्यंत लहान कणांनी बनलेले आहेत आणि त्या कणाला त्यांनी परमाणु हे नाव दिलेलं होतं। यानंतर सेकंड स्टेटमेंट काय बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॉल्टन यांनी ॲटमस नाव दिलं हे विधान चुकीचं आहे। का बघा, ॲटमस हे नाव जर कुणी दिलं असेल तर ॲटमस नाव देणारा शास्त्रज्ञाचं नाव आहे डेमोक्रॅटिस। तर डेमोक्रॅटिस नावाच्या शास्त्रज्ञाने ॲटमस हे नाव दिलं होतं, तर डॉल्टन यांनी दिलेलं नव्हतं। कधी दिलेलं होतं? इसवी सन पूर्व 430 मध्ये मला सांगा डेमोक्रॅटिस यांनी काय आहे सर्वात लहान पदार्थाला ॲटमस नाव दिलं। डॉल्टन यांनी पण सिद्धांत मांडलेलं होतं। डॉल्टन यांनी कधी सिद्धांत मांडलं होतं? तर डॉल्टन यांनी सिद्धांत मांडलं होतं मित्रांनो माहित आहे का 1808 ला। 1808 ला डॉल्टन यांनी सिद्धांत मांडत असताना सांगितलं होतं सर्व पदार्थ हे अत्यंत लहान अशा अणूपासून बनलेले असतात। सेकंड स्टेटमेंट सांगितली होती की अणू हा एक प्रकारचा भरीव गोळा आहे आणि तिसरी स्टेटमेंट सांगितलं होतं अणूला निर्माणही करता येत नाही आणि अणूला नष्टही करता येत नाही। हे सिद्धांत मला सांगा जॉन डॉल्टन यांनी 1808 मध्ये मांडलं होतं। मग सेकंड विधान चुकीचं ठरलं का? कारण ॲटमस नाव डॉल्टन यांनी न देता डेमोक्रॅटिस यांनी दिलेलं होतं। तिसरं विधान बघा, अणूची प्लम पुडिंग संरचना रुदरफोर्ड यांनी मांडली, तर हे विधान पण चुकीचं आहे। कारण की अणूची प्लम पुडिंग संरचना रुदरफोर्डने न मांडता कुणी मांडलेली होती? जे थॉम्सन यांनी मांडलेली होती। तर जे थॉम्सन यांनी मला सांगा जर बघितलं 1897 ला एक मॉडेल मांडलं कोणी? जे थॉम्सन यांनी, आणि त्या मॉडेललाच प्लम पुडिंग म्हणतात। म्हणजे या मॉडेलनुसार काय सांगितलं होतं? जे थॉम्सन यांनी काय केलं माहित आहे का? जे थॉम्सन यांनी सांगितलं की अणू हा एक कलिंगड सारखा आहे, ज्यामध्ये सांगितलं कलिंगडामध्ये जसं लाल भाग असतो तसं अणूमध्ये पॉझिटिव्ह प्रभार असतं आणि कलिंगडामध्ये जसं काळ्या बिया तसं अणूच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असतं, असं जे थॉम्सन यांनी 1897च्या आपल्या थेरीमध्ये सांगितलं होतं। आणि या कलिंगडाच्या मॉडेललाच मला सांगा प्लम पुडिंग मॉडेल म्हणून आपण ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। ह्याच्या व्यतिरिक्त जे थॉम्सन यांनी या निगेटिव्ह प्रभाराला इलेक्ट्रॉन नाव दिलं, म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध लावलं होतं। ह्याच्या व्यतिरिक्त जे थॉम्सन यांनी काय सांगितलं होतं? जे थॉम्सन यांनी सांगितलं होतं की अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह प्रभार असतात तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतात, म्हणजे अणू हा उदासीन असतं। हे पहिल्यांदा मला सांगा जे थॉम्सन यांनी आपल्या मॉडेलमध्ये सांगितलं। तुम्हाला जर विचारलं पहिला कोण तो शास्त्रज्ञ ज्यांनी अणूची संरचना सांगितली, तर तो जे थॉम्सन शास्त्रज्ञ होता मित्रांनो। यानंतर बघा पुढे काय म्हणतोय मी, यानंतर एवढं समजून घ्या। म्हणून आता दुसरं विधान पण चुकीचं ठरलं का? कारण की इथं म्हणते प्लम पुडिंग संरचना रुदरफोर्ड यांनी मांडली, रुदरफोर्डनी मांडली नाही, तर प्लम पुडिंग संरचना ही जे थॉम्सन यांनी मांडली होती। अणूला सूर्यमालेची उपमा जे थॉम्सन यांनी दिली, हे पण विधान चुकीचं ठरतं का? कारण सूर्यमालेची उपमा जर कुणी दिली असेल तर तो देणारा शास्त्रज्ञ आहे रुदरफोर्ड। आता रुदरफोर्ड यांनी कधी दिली? तर 1911 ला रुदरफोर्डनी आपली थेरी मांडली होती आणि सांगितलं होतं की अणू हा कोणासारखा आहे? सूर्यमालेप्रमाणे। ह्याच्या व्यतिरिक्त रुदरफोर्ड यांनी सांगितलं होतं की अणूला केंद्रक असतं आणि केंद्रकाचा शोध कुणी लावला? तर तुमचं उत्तर असायला पाहिजे रुदरफोर्ड यांनी। आणि सांगितलं की पॉझिटिव्ह प्रभार फक्त केंद्रकात असतं, हे विधान पण रुदरफोर्डचंच होतं आणि निगेटिव्ह प्रभार केंद्रकाच्या बाहेर सगळीकडे असतं, हे रुदरफोर्डनी सांगितलं होतं। इथं जास्त किचकटमध्ये न पडता फक्त कुणी काय सांगितलं ते लक्षात राहू द्या। बघा, महर्षी कणाद यांनी त्या सर्वात लहान कणाला परमाणु नाव दिलं। यानंतर सेकंड बघा, डेमोक्रॅटिस यांनी त्या सर्वात लहान कणाला ॲटमस नाव दिलं। जॉन डॉल्टन यांनी 1808 मध्ये सांगितलं की सर्व पदार्थ अणूपासून बनतात, अणू भरीव गोळा आहे, अणूला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही। 1808च्या नंतर मित्रांनो माहित आहे का 1897 ला पहिल्यांदा अणूच्या आतमध्ये जाऊन पाहणारा शास्त्रज्ञ
तो म्हणजे कोण होतं, जे थॉम्सन. आणि अणूच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याला कळालं की अणू हा कलिंगडासारखा आहे, अणू हा टरबूज सारखा आहे, आणि त्या कलिंगाच्या मॉडेललाच आपण प्लम पुडिंग मॉडेल म्हणतो. आणि सांगितलं जसं कलिंगडामध्ये लाल भाग सगळीकडे असतं तसं अणूमध्ये पॉझिटिव्ह प्रभार मला सांगा सगळीकडे असतं, आणि जसं कलिंगडाच्या लाल भागात काळ्या बिया विखुरलेले असतात तसं अणूच्या आतमध्ये या पॉझिटिव्ह प्रभारामध्ये निगेटिव्ह प्रभार जागोजागी विखुरलेले असतात. असं जर कुणी सांगितलं असेल तर कुणी सांगितलं, जे थॉम्सन यांनी सांगितलं. याच्या व्यतिरिक्त सांगितलं होतं अणूच्या आतमध्ये जेवढं पॉझिटिव्ह प्रभार असतं तेवढंच निगेटिव्ह प्रभार असतात, म्हणजे अणू हा उदासीन असतो. आणि हेच प्रश्न आयोगाने 2021-22 पेपरमध्ये विचारलेलं होतं. अशा प्रकारे मला सांगा, मग ही पण चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं कोणकोणतं, दुसरं, तिसरं आणि चौथं, आणि बरोबर फक्त पहिलं आहे. योग्य विधान निवडायचं होतं म्हणून उत्तर आपलं क असणार आहे. एकदम डिटेल व्यवस्थित विश्लेषण आपल्याला समजणं गरजेचं आहे, तरच मार्क येणार आहेत भाऊ. ते सोडून द्या, कारण मुख्य परीक्षा आहे, जवळपास सगळेच मुलं अभ्यास करणार आहेत. असं नाहीये की सगळेजण आहेत तर थोडेफार इकडे तिकडे 1-2 प्रश्न, तसं नाही भाऊ. मुख्य परीक्षेला एक प्रश्नासाठी मित्रांनो माहित आहे का अनेक मुलं स्पर्धा करणार आहेत पोस्ट काढण्यासाठी. यासाठी लक्षात राहू द्या. हे काय आहे, तिसरं उत्तर आहे. पुढचं बघा, नील्स बोरच्या स्थायी कक्षा अनुप्रारूपानुसार खालीलपैकी काय खरे नाही. काय खरे नाही म्हणजे आपल्याला चुकीचं निवडायचंय, काय खरे नाही. नील्स बोर यांनी पण आपला सिद्धांत मांडलेला होता. नील्स बोर यांनी 1911 मध्ये सिद्धांत मांडला. पहिलं विधान आहे, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते असंही सांगितलं. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतील बाहेरील कक्षेत उडी मारताना ऊर्जेचं उत्सर्जन करतं असं विधान आहे. इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतील आतील कक्षेत उडी मारताना ऊर्जा शोषण करतो असं दिलेलं आहे. तर एकदा समजून घ्या, कारण या पॉइंटवर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आता नील्स बोर यांनी सिद्धांत कधी मांडलं तर मित्रांनो माहित आहे का, नील्स बोर नावाचा शास्त्रज्ञ ह्यांनी आपलं सिद्धांत मांडलं 1913ला. 1911ला तर रुदरफोर्ड यांनी मांडलं होतं, आणि रुदरफोर्डच्या नंतर नील्स बोर यांनी सिद्धांत मांडलं. काय सांगितलं नील्स बोर यांनी? नील्स बोर यांनी सांगितलं की केंद्रक आणि केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार हे बरोबर आहे, आणि या केंद्रकाच्या बाहेर अशा प्रकारे ठराविक कक्षा असतात, आणि या कक्षेमधूनच मला सांगा इलेक्ट्रॉन फिरत असतात, असं कोणाचं म्हणणं होतं या ठिकाणी मित्रांनो माहित आहे का, रुदरफोर्डचं म्हणणं होतं. जसं ही पहिली कक्षा आहे के, ही दुसरी यल आहे, तिसरी यम आहे, आणि चौथी कक्षा आहे त्याला नाव दिलं मित्रांनो माहित आहे का, यन कक्षा. अशा वेगवेगळ्या कक्षा असतात असं नील्स बोर यांनी सांगितलं. यानंतर नील्स बोरनी सांगितलं या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सामावण्यासाठी 2n² हे सूत्र वापरतात कक्षेमध्ये, आणि उपकक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सामावण्यासाठी मित्रांनो माहित आहे का काय आहे, 2 × 2l+1 या सूत्राचा वापर करतात असं कोणी सांगितलं, नील्स बोर यांनी. लक्षात राहू द्या, सेलचं विचारलं 2n², सबसेलचं विचारलं तर 2 × 2l+1 अशा पद्धतीने तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. आता काय सांगितलं, कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? नील्स बोर यांनी सांगितलं की पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावतात, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 आणि चौथ्यामध्ये 32. म्हणजे प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता वेगवेगळी आणि त्या कक्षेमध्ये फिक्स असतं हे नील्स बोर यांनी सांगितलं. यानंतर नील्स बोर यांनी उपकक्षा सांगितल्या होत्या. उपकक्षासाठी सूत्र 2 × 2l+1 सांगितलं. S, P, D आणि F अशा प्रकारे 4 उपकक्षा सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितलं की पहिल्या उपकक्षेत 2 इलेक्ट्रॉन सामावतात, दुसऱ्यात 6, तिसऱ्यात 10 आणि चौथ्यात 14. तर ही संख्या पण विचारतात कोणत्या उपकक्षेत किती इलेक्ट्रॉन असू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त तो काय म्हणतो माहित आहे का, प्रत्येक कक्षेमध्ये ऊर्जा पातळी वेगवेगळी असते आणि त्या कक्षेमध्ये ती स्थिर असते. जसं पहिल्या कक्षेची ऊर्जा पातळी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, दुसऱ्या कक्षेमध्ये -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, तिसऱ्या कक्षेमध्ये -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते आणि चौथ्या कक्षेमध्ये -85 इलेक्ट्रॉन व्होल्ट काय आहे, ऊर्जा पातळी असते. यानुसार जर बघितलं, सर्वात बाहेरील कक्षेत ऊर्जा ही सर्वात जास्त असते, तर सर्वात आतील कक्षेत ऊर्जा ही सर्वात कमी असते. ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणजे याचा अर्थ आतून बाहेर येत असताना हळूहळू ऊर्जा वाढत जाते, बाहेरून आतमध्ये जाताना ऊर्जा कमी होत जाते. सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा मी काय म्हणतो, बाहेरून आतमध्ये जात असताना इलेक्ट्रॉन समजा बाहेरून आतमध्ये चाललाय
अशा वेळेस मी म्हणतोय की ऊर्जा कमी होते. आता ऊर्जा कमी का होत असेल? कारण इलेक्ट्रॉन ऊर्जा काय करत असेल? बाहेर फेकून देतं, उत्सर्जन करतं, म्हणून तर कमी होते ना. मग बाहेरच्या कक्षेतून आतील कक्षेत जात असताना ऊर्जा कमी होते, कारण इलेक्ट्रॉन ऊर्जेचं उत्सर्जन करतं. कधी? बाहेरून आतमध्ये जात असेल. आणि परंतु जर मला सांगा आतून बाहेर जरी येत असेल तर या ठिकाणी कळणं गरजेचं आहे, ऊर्जा ही वाढत जाते. ऊर्जा ही काय करत जाते? वाढत जाते. का वाढत जात असेल? कारण इलेक्ट्रॉन ऊर्जा काय करतं? ग्रहण करतं. ही गोष्ट लक्षात राहू द्या. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉननी जर आपली कक्षा बदलली तर तो ऊर्जेत बदल करतं. बाहेरून आतमध्ये गेला तर मला सांगा ऊर्जा बाहेर फेकून देतं, म्हणून ऊर्जा कमी होत जाते. आतून बाहेर आला ऊर्जा ग्रहण करतो, म्हणून त्याची एनर्जी वाढत जाते. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. तर हे नील्स बोर यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त नील्स बोर यांनी काय सांगितलं की जो सर्वात आतील कक्षा आहे ना, या सर्वात आतील कक्षेचा इलेक्ट्रॉनचा वेग हा सर्वात जास्त असतं, तर सर्वात बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वेग हा सर्वात कमी असतं. हे विधान पण मला सांगा नील्स बोर यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे नील्स बोरच्या मॉडेलवर अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे. थोडं डिटेल मॉडेल आहे, व्यवस्थित बघून जा जर तुम्हाला मुख्य परीक्षेला चांगले मार्क पाहिजे असतील तर. मुलांना सायन्समध्ये कमी मार्क येण्याचं एकमेव कारण सांगू का? कारण तो एखादा टॉपिक बघत असताना तो सर्वांगीण म्हणजे सर्व बाजू बघतच नाही. फक्त काय बघून घेतं? नील्स बोर यांनी कधी सिद्धांत मांडला, कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन सामावतात वगैरे. पण मित्रा माहित आहे का 2022च्या मुख्य पेपरला विचारलं की काय विचारलं? संवेगाचं सूत्र कोणतं? संवेगाचं सूत्र कोणतं? ज्याच्यामध्ये दिलेलं होतं n × h/2π. हा सूत्र कशासाठी वापरतात? मुख्यचा पेपर आहे 22 गटकचं. तर हे आपल्याला कळणं गरजेचं. तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मग हे आहे नील्स बोरचं मॉडेल. आता बघा नील्स बोर यांनी 1911 मध्ये सिद्धांत मांडला. हे विधान चुकीचं आहे, कारण 1911 मध्ये न मांडता 1913 मध्ये मांडलेला आहे. 1911ला तर रुदरफोर्ड यांनी मांडला होता. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत असताना -13.6, दुसऱ्यात असताना -3.4, तिसऱ्यात असताना -1.51. तर दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतील बाहेरील कक्षेत उडी मारताना ऊर्जा उत्सर्जन करतं. हे विधान चुकीचं ठरतं. का? मी तुम्हाला सांगितलं बघा, अशा प्रकारे ही आतील कक्षा आहे. आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत वार जात असताना मी म्हटलो की ऊर्जा वाढते. का वाढत असेल? कारण ऊर्जा काय केलं जात असेल? इलेक्ट्रॉनकडून ऊर्जा ग्रहण करतं, म्हणून तर वाढतं ना. मग इथं सांगते इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना ऊर्जा उत्सर्जन करतं. ही विधान चुकीचं आहे, कारण इथं असायला पाहिजे ऊर्जा ग्रहण करतं. क्लिअर आहे? म्हणून हे पण चुकीचं ठरलं. इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतील आतील कक्षेत उडी मारताना ऊर्जेचं शोषण करतो असं दिलंय. आता बघा बाहेरून आतमध्ये चाललं तर मला सांगा ऊर्जा कमी होणार आहे. ऊर्जा कमी होणार आहे का? कारण की ऊर्जेचं काय होत असेल? उत्सर्जन होत असेल, आणि ऊर्जा बाहेर फेकली जात असेल. मग इथं शोषण दिले, इथं उत्सर्जन असायला पाहिजे होतं. म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं चुकीचं आहे. आणि आपल्याला चुकीचंच विचारलं होतं पहिलं, तिसरं आणि चौथं, म्हणून उत्तर आपणार असणार आहे दुसरं. तर या प्रकारचे प्रश्न जर आले तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे मित्रांनो. ही थिअरी समजून घ्या व्यवस्थित. समस्थानिक व समभारासंबंधी योग्य विधाने निवडा. समस्थानिक आणि समभार काय असतात ते समजण्याचा प्रयत्न करा. एका डायग्राम मध्ये मी दोन्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याला आयसोटोप्स आणि आयसोबार म्हणतो. याला म्हणतो आपण एक आयसोटोप आहे आणि दुसरं आयसोबार आहे. आता बघा काय फरक आहे आयसोटोप आणि आयसोबार. उदाहरणाच्या साहाय्याने तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय आहे ते सोपं जाईल. आयसोटोपचं उदाहरण सांगतो बघा. ऑक्सिजन आहे 8-16, ऑक्सिजन 8-17, ऑक्सिजन 8-18. हे आयसोटोप आहेत. आयसोबार मध्ये जर बघितलं आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम येतं. आर्गॉन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे. इथं 18, इथं 40, इथं 19, इथं 40, इथं मित्रांनो माहित आहे का 20, इथं 40. फरक काय बघा. तर दोघांमध्ये फरक समजण्याचा प्रयत्न करा. आयसोटोप्स आणि आयसोबार मध्ये. आयसोटोपला समस्थानिक म्हणतो आपण, आयसोबारला समभार म्हणतात. समस्थानिकांमध्ये बघा आयसोटोप्स मध्ये जर बघितलं तर हे म्हणजे अणुअंक आहे. तर अणुअंक सारखा असतो आयसोटोप्स मधला. अणुअंक काय असतो रे? सारखा असतो. हे बघा 8-8-8 आहे.
त्यानंतर अणुवस्तुमानांक मात्र वेगळा असतं. ए म्हणजे अणुवस्तुमानांक वेगळा असतं, ॲटॉमिक मास वेगळा असतं. 16, 17 आणि 18 आहे कोणामध्ये? समस्थानिकांमध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या अणूतला अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे जेवढे अणुअंक असतात तेवढेच प्रोटॉन असतात आणि जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. जर आयसोटोप्समध्ये अणुअंक सारखा असेल तर ह्याचा अर्थ मला सांगा प्रोटॉनची संख्या पण सारखी असते. ह्याचा अर्थ मला सांगा इलेक्ट्रॉनची संख्या पण काय असते? सारखी असते. ही गोष्ट लक्षात राहू द्या, इलेक्ट्रॉन संख्या पण सारखी असते. 5 पॉईंट जर बघितलं तर मी काय म्हणतो, रासायनिक गुणधर्म पण काय असतं माहित आहे का? सारखे असतात. कोणामध्ये? समस्थानिकांमध्ये. का? कारण इलेक्ट्रॉनवरून रासायनिक गुणधर्म ठरतात आणि तिन्ही ठिकाणी या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. म्हणून मला सांगा, मी म्हटलो की रासायनिक गुणधर्म समस्थानिकांमध्ये सारखे असतात. आणि 6वं पॉईंट, भौतिक गुणधर्म वेगळे असतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर हे गुणधर्म आहेत समस्थानिकांचे. समस्थानिकां म्हणजे काय? एकाच मूलद्रव्यांचे वेगवेगळे रूप ज्यामध्ये अणुअंक सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक वेगळा असतो. हे ए ने दाखवतो, हे झेड ने दाखवतो. अणुवस्तुमानांक वेगळा असतो, त्यांना समस्थानिक म्हणतात. आता बघा, आयसोबार म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा गट आहे. बघा, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम आहे. यामध्ये काय असणार आहे? यामध्ये अणुअंक, हा अणुअंक आहे. अणुअंक वेगळं असतं. यानंतर मला सांगा अणुवस्तुमानांक मात्र सारखा आहे. हे अणुवस्तुमानांक आहे, सारखा आहे. 40, 40, 40. ॲटॉमिक मास मात्र सारखा आहे. यानंतर ॲटॉमिक नंबर मात्र वेगळा आहे, 18, 19 आणि 20 या पद्धतीने. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, जर अणुअंक वेगळा आहे तर प्रोटॉन संख्या पण वेगळं असतं आयसोबारमध्ये. यानंतर इलेक्ट्रॉन संख्या पण वेगळं असतं आयसोबारमध्ये. यानंतर न्यूट्रॉन संख्या पण वेगळं असतं आयसोबारमध्ये. यानंतर बघा, रासायनिक गुणधर्म पण वेगळं असतं, रासायनिक वेगळं असतं. आणि यानंतर मला सांगा भौतिक गुणधर्म पण वेगळं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयसोबार म्हटलं ना, आयसोबार म्हटलं, ज्याला समभार म्हणत असतो आपण, समभार म्हटलं तर फक्त एकच घटक सारखा असतो याच्यामध्ये. कोणतं? अणुवस्तुमान फक्त सारखं असतं, बाकी सगळं वेगळं आहे. कोणामध्ये? समभारमध्ये. आयसोटोप्स म्हटलं तर हे उदाहरण लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये ॲटॉमिक मास वेगळं, ॲटॉमिक नंबर वेगळं. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, म्हणून मी तुम्हाला हे थोडं डिटेल सांगतो. मग आता बघा, इथं दिलेलं काय दिलंय? समस्थानिकांमध्ये, आयसोटोप्समध्ये अणुअंक सारखा असतो, बरोबर आहे. अणुवस्तुमानांक वेगळं असतं, तर हे विधान बरोबर आहे मित्र. काय आहे? समस्थानिकांमध्ये अणुअंक बघा, ऑक्सिजन 8, 16, 8, 17, 8, 18. तर मला सांगा, हे अणुअंक सारखं आणि अणुवस्तुमानांक वेगळं. समभारामध्ये अणुवस्तुमान सारखं असतं, अणुअंक वेगळं असतं, ॲटॉमिक नंबर वेगळं असतं. हे पण बरोबर आहे. आपल्याला निवडायचं होतं योग्य, पण उत्तर तिसरं असेल. दोन्ही बरोबर आहे. क्लिअर इथपर्यंत? बाकी गुणधर्म पण सांगितलं. अणुभट्टीमध्ये नियंत्रित श्रृंखला अभिक्रिया संबंधित योग्य विधाने निवडा. अणुभट्टीमध्ये अभिक्रिया घडून आणली जाते, चेन रिॲक्शन, विखंडनाची, फिशनाची, पण त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी काही पदार्थांचा वापर करतात. आता बघा, न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियमच्या कांड्या वापरतात. हे विधान चुकीचं आहे. का? कारण न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी मित्रांनो माहित आहे का काय वापरलं जातं? न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट वापरलं जातं. त्यानंतर जर बघितलं, जड पाणी वापरलं जातं, जड पाणी. आणि त्यानंतर बेरिलियम ऑक्साईड वगैरे वापरतात. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी, न्यूट्रॉनचं शोषण करण्यासाठी किंवा अभिक्रिया बंद करण्यासाठी या ठिकाणी दिले ग्राफाइट किंवा जड पाणी वापरतात. हे विधान चुकीचं आहे. कारण न्यूट्रॉनच्या शोषणासाठी कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या वापरतात. कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या. उलट केलेलं आहे, म्हणून दोन्ही विधान चुकीचं ठरलं. तर आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे चौथं. दोन्ही बरोबर नाहीये. ऍक्च्युली कसं असायला पाहिजे? न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट, जड पाणी, बेरिलियमचा वापर केला जातं. तर न्यूट्रॉन शोषून अभिक्रिया बंद करण्यासाठी कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या. तर अशा प्रकारे योग्य निवडायचं होतं. दोन्ही नाहीये, म्हणून उत्तर चौथं येईल मित्रांनो. अयोग्य विधाने निवडा. चुकीचं निवडायचं आपल्याला. आर्सेनिक, सिलिकॉन कळालं. यानंतर जर्मेनियम, अँटिमनी यांना धातू सदृश्य मेटॅलॉइड्स म्हणतात. पहिलं विधान आहे. यांना आपण धातू सदृश्य म्हणतो. अशा प्रकारे पहिलं विधान आहे. आता इथं अयोग्य निवडायचं आहे आपल्याला. अयोग्य कोणकोणतं असणार आहे? काय असणार आहे अयोग्य? तर या ठिकाणी जर बघितलं तर चुकीचं निवडायचं आहे. आता पहिलं विधान बरोबर आहे.
कारण की आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी यांना धातू सदृश मेटॉलॉइड्स म्हणतात का? कारण हे ते मूलद्रव्ये आहेत जे धातू तसेच अधातू, मेटल आणि नॉन मेटल दोन्हींचे गुणधर्म दाखवतात, म्हणून यांना मेटॉलॉइड्स म्हणतो. आणि ह्यांच्यापासूनच मला सांगा सेमी कंडक्टर बनवलं जातं. सेमी कंडक्टर बनवलं जातं. पहिलं विधान बरोबर आहे. धातू इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन तयार करतात हे विधान चुकीचं आहे. कारण धातू काय करत असतात? मेटल जे असतात ना, मेटल हे कधी जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, हे इलेक्ट्रॉन देतात दुसऱ्याला, कधीच घेत नाही. दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयन निर्माण करतात. कारण देणारा हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. धन आयन निर्माण करतात. उदाहरणार्थ सोडियम हा धातू आहे, तर हा काय करतो? 2, 8 आणि 1 असे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये. हा दुसऱ्याला 1 इलेक्ट्रॉन देतो आणि सोडियम प्लस अशा प्रकारे धन आयन निर्माण करतो. तर हे दिलंय धातू इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन तयार करतं म्हणते, तर हे विधान चुकीचं आहे. कारण काय असायला पाहिजे? धातू इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन धन आयन निर्माण करतो. अधातू इलेक्ट्रॉन घेऊन धन आयन तयार करतात हे चुकीचं आहे. कारण जे अधातू असतात ना, अधातू असतात, हे अधातू काय करत असतात? इलेक्ट्रॉन घेतात आणि घेतल्यामुळं त्यांच्यावरती निगेटिव्ह आयन निर्माण होतं. निगेटिव्ह आयन निर्माण होतं. जसं क्लोरीनकडे 17 इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीननी 1 इलेक्ट्रॉन घेऊन टाकतं आणि क्लोरीन मायनस तयार करतं. आता क्लोरीनकडे 18 झाले, कारण 1 घेतल्यामुळे निगेटिव्ह आयन तयार झालं. म्हणून हे पण चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य निवडायचं होतं. दुसरं आणि तिसरं हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे? 2 आणि 3 हे चुकीचं आहे, कारण उलट केलेलं आहे. खालीलपैकी कोणता राजधातू मेटल म्हणतात? राजधातूचा अर्थ काय माहित आहे का? असे धातू ज्यांची नॉर्मली अभिक्रिया होत नाही, अभिक्रिया होत नाही आणि त्यांचं करोजन होत नाही, म्हणजे ते गंजत नाही, खराब होत नाही, त्यांना राजधातू म्हणत असतो. निसर्गात सापडतात रॉ फॉर्म मध्ये. सोने हा राजधातू म्हणून ओळखलं जातं, चांदी पण ओळखलं जातं, प्लॅटिनम ओळखलं जातं, रेडियम पण ओळखलं जातं. चारीचे चारी मला सांगा हे राजधातू म्हणून ओळखले जातात. म्हणून उत्तर याचं असायला पाहिजे खालील वरील सर्व हे नोबेल मेटल आहेत. कारण जनरली हे कोणासोबत लवकर अभिक्रिया करत नाही आणि म्हणून मला सांगा ह्यांच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी कमी आढळते, म्हणून हे सगळेचे सगळे नोबेल मेटल म्हणून ओळखलं जातात. प्रदूषकीय परिणाम यांच्या योग्य जोड्या जुळवा, हे पण IMP आहे. अशा लेवलचं फॅक्च्युअल डेटा तुम्हाला विचारतात की प्रदूषकीय आणि काय यांचं योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे? सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि मिथेन आहे. या ठिकाणी जर बघितलं शोषण मार्गाचा 10, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट, डोळ्यांचा 10 अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. आता कार्बन मोनॉक्साईड जो आहे कधी बी एक लक्षात ठेवा शोषणाच्या रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड कुठे? कार्बन डायऑक्साईड आहे हे रक्तात ऑक्सिजन धारण क्षमतेत घट घडून आणतं, कारण तो त्याला बाजूला करताना आपली जागा घेतो. कार्बन मोनॉक्साईडमुळे जर काय होत असेल? कार्बन मोनॉक्साईडमुळे मला सांगा श्वसन मार्गाचा काय करत असतो? 10 निर्माण होतो, म्हणजे हे असणार आहे दुसरं. यानंतर नायट्रस ऑक्साईडमुळे काय असेल? तर नायट्रस ऑक्साईडमुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो डोळ्यांचं 10 होतं आणि हे काय असणार आहे या ठिकाणी? विषबाधा. तर अशा प्रकारचे पण तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या काय आणि कशा प्रकारे असणार आहे. अपेक्षा करतो की एवढं पार्ट तुम्हाला क्लॅरिटीने समजत असेल कशा प्रकारे असेल. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणताला हरित ग्रह वायू म्हणून ओळखले जातात? ग्रीन हाऊस इफेक्ट कोणाला म्हणून ओळखले जातात? आता ग्रीन वायू कोणते आहेत? तर एक आहे कार्बन डायऑक्साईड पण आहे, त्यानंतर CFC पण आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड पण आहे आणि मिथेन पण आहे. आता हे ग्रीन हाऊस कशासाठी कारणीभूत आहे माहिती आहे का? ग्लोबल वॉर्मिंगसाठी, जागतिक तापमान वाढ जो आहे, जागतिक तापमान वाढीसाठी कोणते घटक कारणीभूत आहे असा पण प्रश्न विचारलं तर चारीचे चारी येतात. आणि हे म्हणायचे मला आता रिसेंटली काळामध्ये 2023 गट ब मध्ये प्रश्न आलता की ओझोन थराला सर्वाधिक प्रमाणात नष्ट करणारा घटक कोणतं? ज्याचं उत्तर दिलेलं होतं क्लोरोफ्लोरोकार्बन. पण ह्याच्या व्यतिरिक्त मिथेन पण कारणीभूत असतं, नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे दोघं
जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे। जर तुम्हाला प्रश्न आला असता की ओझोन थराला कोण नष्ट करतं, तर मुख्यतः CFC आणि त्यानंतर थोड्याफार प्रमाणात मिथेन आहे। पण जर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस बद्दल विचारलं, कार्बन डायऑक्साईड, CFC, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन हे चौघचे चौघ जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असतात का? कारण वातावरणात उष्णतेचं शोषण करतात हे, म्हणून वातावरणातील तापमान वाढतं आणि या कारणामुळे मला सांगा जागतिक तापमान वाढीचा प्रश्न निर्माण होतो। म्हणून उत्तर चौथं आहे, कारण हे ग्रीन हाऊसच्या बाबतीत बोललेलं आहे। खालीलपैकी कोणाला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात? सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन पेशीच्या बाबतीत आहे, अशा प्रकारची पेशी आहे। तर पेशीच्या बाहेर एक आवरण असतं, त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन किंवा त्याला आपण म्हणत असतो पेशी पटल। आता हा जो पेशी पटल आहे, या पेशी पटलचं काय कार्य आहे? पेशी पटलचं कार्य आहे बाहेरील पदार्थांना पेशीच्या आतमध्ये पाठवणे, आतील पदार्थांना पेशीच्या बाहेर पाठवणे। पण हे पाठवत असताना तो निवड करून पाठवतं, जे चांगले आहेत त्यांनाच आतमध्ये पाठवतं, जे वाईट आहेत त्यांनाच बाहेर काढतं, म्हणून त्याला सिलेक्टिव्ह सेमी परमिएबल म्हणतात। आणि ह्याचं उत्तर असायला पाहिजे पेशी पटल यांनी दुसरं मित्रांनो। यानंतर पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीत प्रेझेंट असते। पेशी भित्तिकेच्या बाबतीत जर शैवालमध्ये कोणती आहे असं जर विचारलं, तर शैवालमध्ये मित्रांनो माहिती आहे का, सेल वॉल ही सेल्युलोजची बनलेली असते असं लिहा। आणि जर विचारलं की सेल वॉल ही कवकात कणापासून बनलेली आहे, तर उत्तर असायला पाहिजे कायटिन पासून। आणि जर तुम्हाला विचारलं की जीवाणूची सेल वॉल कोणापासून बनलेली आहे, उत्तर असायला पाहिजे होतं पेप्टिडोग्लायकेनची बनलेली असते। यानंतर आंतरद्रव्य जलिका ही काय करत असते? पेशीची वहन व्यवस्था बघण्याचं काम करते। यानंतर जर बघितलं, विषारी पदार्थांना पेशीच्या बाहेर फेकण्याची जबाबदारी पण ह्याचीच असते। यानंतर याच आंतरद्रव्य जलिकेच्या पृष्ठभागावर रायबोझोम असतं, तो रायबोझोम प्रथिनांची निर्मिती करतं, जे प्रथिने पेशीत महत्त्वाची भूमिका निभावतात। गोल्गी कॉयला पेशीचा आपण रासायनिक कारखाना म्हणून ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। सेलचा रासायनिक कारखाना गोल्गी कॉयला म्हणतो। इथं सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं होतं, म्हणून उत्तर दुसरं असणार आहे। परासरण क्रियेसंबंधी अयोग्य विधाने निवडा, चुकीचं विधाने निवडा असं म्हटलंय। आता परासरण प्रक्रिया 3 प्रकारच्या घडतात। तर परासरण प्रक्रिया 3 प्रकारच्या, सगळ्यात पहिल्यांदा समपरासरणी म्हणतो, समपरासरणी। दुसरं जर बघितलं त्याला अतिपरासरणी म्हणतात, अतिपरासरणी। आणि तिसरं जर बघितलं तर त्याला अवपरासरणी म्हणून ओळखत असतो, अवपरासरणी। आता इथं लक्षात घ्या, इंग्रजीतून लक्षात ठेवा, याला म्हणतात आयसोटोनिक सोल्युशन, टोनिक सोल्युशन। याला जर काय म्हणत असेल तर हायपरटोनिक सोल्युशन म्हणतो, हायपरटोनिक। आणि याला जर काय म्हणत असेल तर आपण म्हणत असतो हायपोटोनिक सोल्युशन। अशा प्रकारे 3 आहेत। आता या ठिकाणी बघा, आयसोटोनिक सोल्युशन मध्ये काय आहे, पेशीच्या आतमध्ये आणि पेशीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी जेव्हा द्रवाचं प्रमाण सारखं असतं त्याला आयसोटोनिक म्हणतात। यामध्ये पेशीचा आकार वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही। हायपरटोनिक मध्ये काय असतं, पेशीच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण कमी असतं। म्हणून या ठिकाणी बघा, पाणी हा पेशीच्या आतून बाहेर येतं, या कारणामुळे पेशीचा आकार कमी होतो किंवा आपण म्हणत असतो पेशी ही आकसते। अशा पद्धतीने आपण तो शब्द वापरत असतो। अवपरासरणी काय आहे, हायपोटोनिक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा। आतमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आणि बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त, या कारणामुळे पेशीत पाणी बाहेरून आतमध्ये जातं, म्हणून पेशीचा आकार वाढतो किंवा पेशी फुगत असते। तर हे लक्षात राहू द्या, कोणत्या द्रावणात पेशी ठेवल्यानंतर कोणत्या प्रकारचं परासरण घडतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता पहिलं विधान, समपरासरणी म्हणजे आयसोटोनिक, द्रावणात पेशीच्या आत आणि बाहेर द्रवाचे प्रमाण सारखेच असते, बरोबर आहे विधान। अवपरासरणी म्हणजे याचा अर्थ हायपोटोनिक आहे, आणि मी आताच सांगितलं हायपोटोनिक मध्ये पेशीच्या आतमध्ये H2O कमी असतं आणि बाहेर जास्त, म्हणून द्रवाचं प्रमाण पेशीच्या बाहेरून आतमध्ये येतं। काय दिले ते बघूया। अवपरासरणी द्रावणात पेशीच्या आत द्रवाचे प्रमाण जास्त तर बाहेर कमी असतं, तर हे उदाहरण मला सांगा चुकीचं आहे, कारण काय आहे, आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त आहे, म्हणून दुसरं चुकीचं। अतिपरासरणी द्रावण म्हणजे आतमध्ये जास्त आणि बाहेर H2O प्रमाण कमी आहे, त्याला हायपरटोनिक म्हणतो। आत द्रवाचे प्रमाण कमी तर बाहेर जास्त असते, हे पण चुकीचं आहे, कारण उलट दिलंय। मग अशा प्रकारे इथं अयोग्य कोण 2 आणि 3 हे आपलं चुकीचं आहे, आणि हेच मला सांगा आपलं आन्सर असेल।
अशा पद्धतीने. आणि मला सांगा लास्ट क्वेश्चन काय आहे. पेशी, अंगके आणि कार्य यांच्या जोड्या जुळा सांगते. आंतरद्रव्य जलिका काय करत असते. पेशीची वहन व्यवस्था बघते, म्हणजे 1/4 आहे, 1/4 एका ठिकाणी आहे मित्रांनो. गॉल्गी काय, पेशीतील स्त्रावी अंग काय, वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक रसायन बदलतात. लयकारिका, लायझोझोमला आपण उद्ध्वस्त करणाऱ्या पिशव्या म्हणतो. आणि रिक्तिकेला आपण काय पदार्थ साठवण्याचा गोडाऊन म्हणतात. म्हणून हे उत्तर येतं. अपेक्षा करतो की तुम्हाला प्रश्न कळत असतील. तर अशा प्रकारे मला सांगा, हे पार्ट आपण कंप्लीट केलेलं आहे. पुढे आणखी काही प्रश्न घेऊन येतो ज्याच्या रिलेटेड क्वेश्चन रिफ्लेक्ट होण्याची जास्त शक्यता आहे. अपेक्षा करतो की कंटेंट तुम्हाला कळत असेल. यूट्यूब नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रपरिवाराला लिंक अजिबात पाठवायला विसरू नका. तुम्हाला 100% येणाऱ्या काळात जेवढे काही पेपर होतील याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.